स्पष्ट आहे। उरलेल्या 2 जागांवरती सुद्धा ठाकरे गटाचेच उमेदवार असतील की अन्य मित्र पक्षांना सुद्धा या जागा मिळतील याची उत्सुकता असेल। सांगलीबद्दल ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्यानं थेटपणे भाष्य केलेलं नाही। नाव आता जाहीर झालेलं आहे, पक्षप्रमुखांनी आपला निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करणार नाही अशी भूमिका सर्व नेत्यांकडून घेतली गेल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीबद्दल थोडीशी कुरकुर ही महाविकास आघाडीमधली बरेच वेळेला कानावरती आलेली होती। अंबादास दानवे सुद्धा आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। पहिली प्रतिक्रिया आताच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या लिस्टवरती। नाही, ही लिस्ट एक सर्वांशी चर्चा विचार विनिमय आताच्या घडीला एक मेरिट या अँगलनी पक्षाने जाहीर केलेली आहे। मला वाटतं महाराष्ट्राच्या आम्हा सर्व शिवसैनिकाची जबाबदारी असेल हे सगळे उमेदवार कशा पद्धतीनं मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे लागतील। मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुजबूज होती तुमच्या नाराजीची की तुम्ही सुद्धा उत्सुक आहात, तुम्हालाही उमेदवारी हवी आहे। छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत, तर तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल? पण मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबाचा संघटना म्हणून माझा अधिकार आहे। माझा काय कोणत्याही शिवसैनिकाचा अधिकार असू शकतो त्यांनी इच्छुक राहणं, त्याला कोणी थांबवू शकत नाही। शिवसेनामध्ये असं कोणीही थांबवू शकत नाही। एक सामान्य शिवसैनिक सुद्धा अशा पद्धतीने इच्छुक असू शकतो, पण ज्या दिवशीपर्यंत निर्णय होत नाही तो दिवसापर्यंत, ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवशी विषय संपलेला असतो। त्या दिवशी संघटना म्हणून सगळ्यांना एकत्रित काम करायला इच्छा, एका निवडणुकीसाठी 4-4, 5-5 उमेदवार असू शकतो, त्याला काय फरक पडतो? कोणी इच्छुक राहून असं थोडी त्याचा अर्थ आहे। पण ज्या दिवशी आता निर्णय त्यानंतर काम करायचं असं एक संघटनेची सिस्टीम असते, ती सिस्टीम आहे, फॉलो करू। अच्छा, ही उमेदवारी चंद्रकांत खैरेंची तुम्ही आनंदानं समाधानानं स्वीकारताय? पक्षाचा आदेश, आनंद समाधान दुःख पक्षाच्या आदेशात नसतं, जे दिलेलं असतं ते स्वीकारायचं असतं असं मला वाटतं। अच्छा, 17 उमेदवार जाहीर झालेत, आणखी किती जागांवरती दावा आहे किंवा आग्रह आहे ठाकरे गटाचा? अजून 4-5 जागा आहे, होईल त्याचे उमेदवार जाहीर। त्यात काही जागा मित्रपक्षांच्या असतील का सगळ्या ठाकरे गटाच्या असतील? ठाकरे गटाच्या बोलतो मी, बाकीच्या पक्षाचं मी कशाला बोलू? माझ्या पक्षाचा बोलतोय मी। अजून 4-5 एक जागा होतील आमच्या। नाही, त्या सगळ्या जागा या ठाकरे गटाचेच उमेदवार असतील का मित्रपक्षांसाठी सुद्धा 1-2 जागेचा विचार? नाही, आमचे ठाकरे गट नाही, शिवसेना जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते त्याचं। ठाकरे गट कोणता पक्ष नाही, शिवसेना पक्ष आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा त्याचे। 17 अधिक आणखी 4 ते 5 म्हणजे साधारणतः 22 ते 23 जागांवरती आपल्याला उमेदवार दिसतील असं तुम्ही म्हणताय। आभार आपले, आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल। तर शिवसेनेनं ठाकरे गटानं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। काही नावं ही अपेक्षेप्रमाणेच आहेत। चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरनं बरीच नाराजी होती, परंतु आता सांगलीची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाल्यामुळे ठाकरे गटाकडेच ही जागा असेल हे स्पष्ट होत आहे। ठाण्याचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे सुद्धा आपल्यासोबत आहेत। राजन विचारेजी, सगळ्यात आधी आपलं अभिनंदन, पुन्हा एकदा पक्षानं आपल्यावरती विश्वास दाखवलाय, पहिली प्रतिक्रिया आपली। धन्यवाद मॅडम। आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर आदित्य साहेब यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला परत तिसऱ्यांदा संधी